मंडळी, स्वागत तुमचं वॉच ऑफिशियल अर्चिता यूट्यूब चॅनलमध्ये. मी अर्चिता तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आम्ही निघणार आहोत आमच्या गावच्या शॉपिंगसाठी. सो आम्ही काय काय शॉपिंग करतो ते तुम्ही बघा आणि आम्हाला पण बघायचंच आहे की मला जास्त काय नाही, फक्त कपड्या थोड्या ॲक्सेसरीज घ्यायचे. तर ती शॉपिंग कशी होते आणि आम्ही गावी कसे जातो ते नक्की बघा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वॉच ऑफिशियल अर्चिता बघत राहा. आल्या आहोत साड्यांच्या दुकानात, कारण की देवीला साडी घ्यायची होती. म्हणजे मम्मीने जो नवस केलेला आमच्या कुळदेवतीला, तिच्यासाठी साडी घ्यायची. आता तो नवस पूर्ण झालाय, तर तो पूर्ण होतो आणि साडी घेते. ती दोघं आतमध्ये आहे, दिसत नाहीये, जाऊ द्यात. साडी घेते. काय चला साडी घेऊयात. मी आलेला आहोत चप्पलच्या दुकानात. तिला तिथंच मी चप्पल घेतलेली आहे. तर काका मम्मी पप्पा घेत आहेत. हा, मी शूज घेतले. मी पण चप्पल तिला मारायला शाळा. नेक्स्ट डे मी आलो डिमार्टला. बघ डिमार्ट, तुझं हे दाखव, सामान दाखव, सामान तुझं. हे बघा, चाललोय अजून खरेदी करायची बाकी आहे. आता आम्ही इथे थांबलोय आणि माझा व्हिडिओ खराब करते ही पागल आहे. माझ्या अवतारावर जाऊन इथे तुम्ही घेतलेला तर इथे पप्पा आपला आता जाताना. सो आता आमची बिलिंग होते तिकडे. पप्पा सारखा हो, पप्पा हो, पप्पा पैताश्री. ही बघा, ही आमची बिलिंग होते. आता माहिती नाही कितीच होणार आहे. आता आमच्या अवतारावरती जाऊ नका, खूप बेकार दिसतो ना. अरे बघू तर ते आधी किती होत आहे, तरच आपण बाहेर जाऊन आईस्क्रीम घेऊ शकतो. आईस्क्रीम लेटर दॅट सेम इव्हनिंग. सो आमची पॅकिंग करायला सुरुवात झाली आहे. बघा ह्या मम्मीचे आमचे किती कपडे आहेत. ती एक जी बॅग भरून ठेवली आहे ब्लॅकवाली, त्यात फक्त मम्मीच्या साड्या आहेत आणि आमचे कपडे आहेत. आणि आता ही दुसरी बॅग पण भरायची आणि ते सगळं खायचं सामान भरायचं आहे. चला भरूया हळूहळू. चलो अजून खूप काम बाकी आहे आणि परत फिटिंगचे पण घ्यायचे आणि सामान पण भरपूर काय काय आणायचं आहे. तर ते संध्याकाळी आणायला जाऊ तेव्हा दाखवते. आता ही बॅग भरून झालेली आहे. ह्यात माझे, मम्मीचे आणि आरूचे कपडे भरले आहेत, नवीन आणि घरात घालायचे. त्यामध्ये आदूचे कपडे सगळे भरले आहेत, चुपा द्या. आणि आता मी माझी पॅकिंग करते. माझी पॅकिंग करते मी माझ्या बॅगेमध्ये. यामध्ये मी घेतले आहेत माझ्या बांगड्या. यामध्ये थोडंसं मेकअपचं सामान आहे. म्हणजे हे कानातले ज्वेलरीज आहेत, ॲक्सेसरीज सगळे, नेल पॉलिश, हार, परत कानातले इयरिंग्स आहेत आणि तिकडे लागणार फेसवॉश आणि सनस्क्रीन, दी मोस्ट वन जी मला हवी असते. आणि स्पेशली यावेळेस मी माझी रिंग लाईट सोबत घेऊन जाणार आहे. ती तुटू नये म्हणून तिला परफेक्ट प्लास्टिक बॅगमध्ये बांधली आहे. परत त्याच्या आतमध्ये एक जे बबल रॅप असतो तो पण बांधला आहे. तर आता यामध्ये ती बॅग भरूया. चला. तर मंडळी आमची पॅकिंग झालेली आहे फायनली. हे एवढे बॅग भरून मम्मीने माझ्या घेतले तेवढे सामान. अजून तिला ही सायकल पण घ्यायची आहे. अरे नाही होत असेल, स्ट्रगल चालू आहे बघ तरी. त्यात ते आम्हाला एवढं ग्लास भरून दूध प्यायला सांगितलं नाही का, बिकॉज हे दूध संपलं पाहिजे. एक महिना कोण नाही होणार घरात नाही म्हणून ते दूध संपलं पाहिजे, ते खराब होतं. ते इंडियन मॉम, ते इंडियन मॉम काय करते. दूध पिऊया, तुम्ही पण पिया माझ्या वाटतं. हे बघा, अरे यार थांब परत आलो.
तर मंडळी आता वाजलेत रात्रीचे 1:30 आणि आम्ही चाललोय तयार व्हायला. मी आता जस्ट जाऊयात आधी तयार होऊया आणि निघूया. काय करू जाऊयात आधी तयार. आणि मी रेडी आहे बघा. मज्जा येणार मज्जा. तर आता निघूयात. येस गो. तर इथे आता कॅब आलेली आहे आमची आणि आम्ही चाललोय स्टेशनला. स्टेशनवरून दादरची गाडी पकडायची. दादरवरून मग आमची जनशताब्दी जी आम्हाला पोचवेल आमच्या कोकणात. चला बघा आम्ही सामान आणलंय आणि आत्ता अजून वाजलेत किती. घरातून काढून टाक. थांबदा दाखवतं ते त्यांना. 2:30 झालेत म्हणजे 2:30 वाजलेत आत्ताशी. आणि आमच्या गाडीला अजून यायला 1 तास आहे. तर अजून गाडीला यायला 1 तास आहे. इथून आम्हाला दादरला जायचं आहे. मग तिकडून आमची जनशताब्दी ती गाडी आहे. घरातून हकलवलंय. आवाज नाही गेला तुला तिकडे. बोल ना मग तू. मी नाही. अंधेरी रातों फायनली ट्रेन आली आहे. 1 तास थांबल्यानंतर. तर आता आम्ही दादर स्टेशनला आलोय. मम्मी ही बबीला थंडी लागते. काय बोलली जोरात बोल. गावाला बबी गावाला चालली आमची. ही सगळे सामान बघा किती आहे. आणि आता हा जो DL1 आमचा कोच नंबर आहे आणि गाडी इथे किती 5:22ला गाडी. तोवर बघा आली फायनली. आवाज आहे. बहुत वेट करायस. चला आता आत जाऊन भेटूयात. तर आम्हाला आमची सीट भेटली आहे आणि आता मी जाऊन डायरेक्ट झोपते. गुड नाईट. सकाळी भेटूयात. थोड्याच वेळात आमचं स्टेशन येणार आहे. काल बबी तर नुसती रडते आमची. चलो स्टेशन आने वाला है. स्टेशन येणार आहे. बघा कणकवली आमची कणकवली. जाऊयात. बघा आमचं कोकण म्हणजे कणकवली स्टेशन. बिल्डिंग आहे त्याला. आद्या पाठी आहे.
हो त्या 12 तासाऐवजी 8 तास ज्यांच्यामुळे काम करतोस ते आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑफिसात मिळणारा सगळा सवलत वो आयला कणकावली. चलो आकाशाची उंची चला. मोजतो मी बाबांमुळे बाजारा नाही समोर स्टेशन काय बनवलं मी माझ्या बाबांमुळे हे ना गोठणदेव मंदिर आहे. आय डोंट नो कोण आहे. लेखणीतून आणि शब्दातून जग जिंकतो मी इकडे आज 14 एप्रिल म्हणून एका जन्मला सर्व हे चालू माझ्या काय भीम सैनिकांना माझ्या जयंती साजरी केली जाते. कडक जय भीम. येस फोटो काढले. इथे जमलेले मान्यवर व उपस्थित आमच्या तर आता आम्ही ऑटो पकडलेली आहे आणि इथून जाणार डेपोला. डेपोवर पकडायची देवगडसाठी SD. जाऊयात. आमचे पप्पा मम्मी मम्मी दिसते की नाही दिसते. हे बघा आम्ही इलो आमच्या तळे बाजारात. हा तळे बाजार आमचा. आणि आमची बबी रडते. काय झालं बबी? काय झालं तो? चला 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 आता रिक्षातने जायचं घरी. चला निघालेलो रिक्षात होतो पण तेवढ्यातच मग पप्पांना चप्पल घ्यायला जायचं. कुठे चप्पलचं दुकान ते बघितलं. तिकडे चप्पल घेत आहेत बिकॉज काय झालं इकडे आम्ही दादरला चढत असताना मग मी ती चप्पल प्लॅटफॉर्मवरती निघाली. मी पडली तर माझी मम्मी मुंबई टू गाव फुल एका चप्पलीवर आली फक्त. आता ती चप्पल घ्यायला गेले तोवर आम्ही थांबलो रिक्षामध्ये आणि ते चाका पण नाही थांबलो. जाऊयात. बघी कुठे आई तू? कुठे आली तू? गावाला. जाऊयात घरी फ्रेश होऊयात आणि जेवायचं पण आहे. भूक पण लागले. जेवायचं नाही मग काय करायचं? क्रिकेट खेळायचं. अच्छा क्रिकेट खेळायचं. चला येऊ द्या दादा. ती नको आली की मम्मी ते ती बघा मम्मी राम राम मंडळी बोला. आपण राम राम बोलतो बघा. इथे काय बोलतो आपण? जय शिवराय मंडळी बोल. चला आता रिक्षा स्टार्ट करू. म्हणजे ते काका करतील मी नाही. आणि जाऊयात घरी. फायनली आम्ही घरी आलो आणि अरे मम्मी थांब ना. आम्ही घरी आलोय आणि आमचं मस्त आंघोळ बिंघोळ करून जेवण घेतलंय. तिचा तोंड अजून पण तसंच आहे जसं ट्रेनमध्ये होतं है ना. हस नको हसूस. माझी मम्मी बघा तिचा चेहरा आउट झालाय. तर आता घर कसं आहे आणि काय तो उद्या तुम्हाला टूर दाखवते मी. आजसाठी फक्त एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.